नमस्कार मित्रांनो, तर नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता लीलाने ठरवलेलं असतं की ॲक्टिंगमध्ये करिअर करायचं. ती ऑडिशनसाठी सुद्धा गेलेली असते. ती एजेंटसोबत आता बोलत असते की एजे, मी आज जेव्हा ऑडिशनला गेले होते तेव्हा तिथला कास्टिंग डिरेक्टर मला काय बोलला माहिती आहे? एजे म्हणतात काय? लीला म्हणते की तुम्हाला म्हणाला की तुझा पोर्टफोलिओ खूप जुना आहे, त्यामुळे मला असं वाटतं की मी रिसेंट फोटोशूट करावं. आत्ताचे मी जशी दिसते तसे फोटो क्लिक करावे. आता एजेंटना हा चान्स सोडायचा नसतो. आपल्या लाडक्या बायकोसाठी त्यांना काय काय करता येईल असं त्यांना वाटत असतं आणि त्यामुळेच लीलाचं फोटोशूट करायचं तेही त्यांच्या रूममध्ये, म्हणून त्याने सगळी अरेंजमेंट करायचं ठरवलेलं असतं. आणि आता एका चांगल्या फोटोशूट एजन्सीला त्याने हायर सुद्धा केलेलं असतं. त्याच्या रूममध्ये सगळी लोक येऊन ती तयारी करत असतात. आता लीला एजंटना विचारते की अभि, हे सगळं काय आहे? हे सामान का हलवताय तुम्ही? आता एजे म्हणतो तुला फोटोशूट करायचं होतं ना. लीला आता खूप आनंदी होते. ती म्हणते अभि, तू माझ्यासाठी एवढं सगळं करणार आहे? एजे म्हणतो हो, तुझं फोटोशूट करायचंय, मग करायला नको का हे सगळं? इकडे खाली आजी विश्वरूपला विचारत असतात की काय लगबग सुरू आहे, ही माणसं वरती का जात आहेत अभिरामच्या रूममध्ये आणि काय चालू आहे? विश्वरूप म्हणतो की आजी, लीला वहिनींचं फोटोशूट करायचंय आणि म्हणून हे सगळे कॅमेरे, फोकस, लाईट्स वगैरे घेऊन जात आहेत वरती. आजी म्हणतात अच्छा, फोटोशूट करायचंय का? आजींना सुद्धा खूप आनंद होतो. लीला एजे यांच्यामधली ही लव्ह स्टोरी इतकी छान रंगत असते आणि त्यांना खूप मजा येत असते. आता हे तिघी सुनाही ऐकत असतात. लक्ष्मी म्हणते या लीलाची लायकी आहे का? एजे तिचं फोटोशूट करताय, तिच्यासाठी एवढं सगळं करताय, तिची काय लायकी आहे एजेंसमोर उभं राहण्याची? दुर्गा तर चांगलीच संतापलेली असते. ते म्हणते आता ही फोटोशूट करताय का? बघतेच मी लीलाचं फोटोशूट कसं होतं ते. आणि ती काहीतरी गोंधळ घालणार असते. तर मग बघूया एजे आता लीलाचं फोटोशूट कसं व्यवस्थित होऊ देईल आणि दुर्गाचा डाव तिच्यावरच कसा उलटून पडेल. अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.